सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी भावसे. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी भावसे. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र हे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सुभासनस्थं पदं भोजते जस्फुर्दिक् प्रदेशं. विधीन्द्राधिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं. दानेश्वरा दानेश्वरा ओ नमो दानेश्वरा. लादल पवन जालू चरा
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो हो न्याता आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारो हो न्याता नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापुरभूमी जेथे ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो सदैव कामी रायगड मंदिरी वसे माझाराया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यष्ट यावत भूतालावर जन्माला आलेल्या तुमच्या आमच्यासारख्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता अहोरात्र प्रयत्न करणारे नवे नवे तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणाऱ्या देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबारायांचा उत्कृष्ट असा उपदेश पर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेकरिता निवडला आहे विठ्ठल हरी अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं इष्ट अनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे बघा. किम निमित्ताने तुम्ही आपण आज येथे या धर्म मंडपामध्ये विराजित आहात. खरं तर रसिकता भावकता चतुरता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या चत्वार अंतकरणाने तुम्हा मायबाप श्रोते सज्जनांना परंपरा ज्ञात आहे. पण तरी भक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामवासियांच्या मानवी सामंजस्याने तुम्ही आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहोत. आणि ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील सण उत्सव रूढी परंपरा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता आणि त्याच नैतिकतेचं पाईकत्व म्हणजे आज बघा कैलासवासी हनुमंत आबा संभाजी येवले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुरू असलेली आपली ही कीर्तन सेवा विठ्ठल हरी आज मला या प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तन सेवेला ज्यांनी आमंत्रित केलं त्यांचे महाराज मंदिरावर नितांत प्रेम करणारे तानाजी भाऊ त्यांच्या शब्दाला मान देऊन मला इथं येण्याचा योग आला. खरं तर इथं येताना बरेचसे अडथळे आम्हाला आले. येताना आमची गाडी पण दोनदा पंक्चर झाली, रस्ता पण जरा सापडत नव्हता आम्हाला. पण चला अगदी व्यवस्थित वेळेवर आलो. पण येता येता असं वाटलं आता कसं वातावरण असेल. पण इथं आल्याच्या नंतर एवढे रथी महारथी दिसल्याच्या नंतर साऊंड सिस्टम एवढी सुंदर दिसल्याच्या नंतर आणि आपली समोर व्हिडिओ चॅनलवाले दादा दिसल्याच्या नंतर खरंच मनाला एक आनंद वाटलं की प्रसन्न वाटलं की एवढ्या आळंदीहून इथं आल्याचा थकवा आता असा जरा दूर होतं. या कीर्तन सेवेकरिता महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये अगत्याने ज्यांचं नाव घ्यावं अगदी आपल्या भागाचं वैभव मृदुंगावरती ज्यांची थाप पडावी आणि माणसानं डोलावं इतका सुंदर मृदंग वाजवतात आमचे महेश महाराज हरिभक्तपरायण महेश महाराज ते या कीर्तन सेवेकरिता उपस्थित आहेत. तदनंतर ज्यांनी बघा गायनाची उत्कृष्ट अशी चाल गायली पहिली ते आमचे हरिभक्तपरायण नवनाथ महाराज काकडे. काय नवनाथ महाराज काकडे. नवनाथ महाराज काकडे. महाराज याच परिसरातले की बाहेरून आले? अरे वा, खरंच महाराज धन्यवाद. अगदी उत्कृष्ट आणि सुंदर असा ज्यांचा आवाज आहे. त्यानंतर आमचे हरिभक्तपरायण भोसले महाराज महाराजांनी उत्कृष्ट अशी चाल गायली. बघा खरंच तुम्हाला मी बोलवलं एक दिवसाचं नियोजन करता, एक दिवसाच्या नियोजन करता एवढे रथी महारथी बोलवणं खरंच सोपी गोष्ट नाही. 7 दिवसाचा जर सप्ताह असेल तर आपल्याला बोलवता येतं, पण एका दिवसाच्या कार्यक्रमाकरता हे सर्व मंडळी उपस्थित आहेत. त्यानंतर आमच्यासोबत आलेले आमच्या पैठण भागाचं वैभव हरिभक्तपरायण प्रवीण महाराज खरा ते या कीर्तन साथीकरिता उपस्थित आहेत. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. महाराज गावातील सर्व भजनी मंडळी आहेत. बघा बाबा तर अगदी काकडा करून जसं गण लावतात ना तसं राहून उभा आहेत. आमचे चोपदार बाबा आहेत. त्यानंतर या ठिकाणी पण भजनी मंडळी ज्येष्ठ वयोवृद्ध मंडळी ज्यांनी अगदी संप्रदाय आपला लहानापासून वयोवृद्धापर्यंत जपत आणला, समोरच्याला सांगत आणला ना, ते मंडळी आज या कीर्तन सेवेकरिता उपस्थित आहे. आणि समोर बसलेल्यापैकी महेशाची मूर्ती म्हणण्या अगोदर तर मला म्हणावं लागेल खरंच आज मला आनंद वाटतोय की
आज कीर्तन ऐकायला सगळे टोपी घालून येत, म्हणजे 90% टोपी घालणारा व्यक्ती माझ्यासमोर आहे. म्हणजे वयोवृद्ध, जाणकार आणि तज्ज्ञ मंडळी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर तुम्हालाही धन्यवाद, माता भगिनींनाही धन्यवाद. माझा आवाज ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते शिवशक्ती साऊंड सिस्टमचे सर्वा आमच्या दादा, काय नाव आपलं, देवा. अरे वा, देवा उत्कृष्ट साऊंड सिस्टम ऑपरेटिंग करतात. अगदी बारीक ना बारीक लक्ष असतं त्यांच्याकडे, कोण गाते, कुणाचा आवाज, कुणाचं काय, अगदी तंतोतंत पाहिजे तसं परफेक्ट नियोजन ज्यांचं आहे त्या शिवशक्तीचे मालक. तर नंतर समोर शूटिंग हे सुरू आहे. आपल्या चॅनलचं नाव काय महाराज? गुरुराज यूट्यूब चॅनल आहे बघा, त्याच्यावरती चित्रीकरण केलं जात आहे. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व श्रोते मंडळी आलेले, पाहुणे रावळे, मित्रमंडळी, सहकारी मंडळी आमच्या आबांचे, तदनंतर आबावर नितांत प्रेम करणाऱ्या माता भगिनी मंडळी, आप्तेष्ट मंडळी, तुम्हा सर्व मायबाप श्रोते सज्जनांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला सुरुवात करू. विठ्ठल हरी अभंग तुकोबारायांचा आहे. पण तुकोबाराया कोण? कोण तुकोबाराया? या आम जगाच्या इतिहासामध्ये माऊलीनंतर संजीवन समाधी नाही, तुकोबारायानंतर वैकुंठ गमन नाही, नाथरायानंतर शांती नाही आणि शोभानंतर छत्रपती नाही. गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोहणं नाही, गरुडानंतर भराणी नाही, मेघानंतर उदारता नाही, कर्णानंतर अवदारी नाही, आईनंतर प्रेम नाही, साधूनंतर कृपा नाही आणि हा नरदेह सोडून दुसरा देह नाही. मग या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर आपण काय करावं हे सांगणारा 3 चरणाचे अभंगाचे जे रचनाकार आहेत ना, ते म्हणजे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया. विठ्ठल हरी कर्णाचं दान, अर्जुनाची एकाग्रता, श्रवणाची मातृभक्ती, अरे या सर्व गुणांचं एकत्रीकरण आम्हाला ज्या महापुरुषाच्या चरित्रामध्ये दिसतं, असं चरित्र म्हणजे शिवछत्रपतींचं चरित्र आहे. आज या समाजाला शिवछत्रपतींच्या चरित्राची, विचाराची, आचाराची गरज आहे. म्हणून राजांना आम्ही अशी विनंती करू की राजे आपण यावं आणि या धर्म मंडपामध्ये विराजमान व्हावं. महाराज विराजिये, आइये महाराज विराजिये, आइये महाराज विराजिये, आइये महाराज विराजिये, पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये जिजाऊ कुमार, आइये महाराज विराजिये, आइये महाराज विराजिये, पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये जिजाऊ कुमार, आइये महाराज विराजिये, आइये महाराज विराजिये. प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलामतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. विठ्ठल विठ्ठल वा, देवा मन प्रसन्न झालं बरं आवाज ऐकून. धन्यवाद तुम्हाला. आज बघा प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आपली कीर्तन सेवा आहे. लक्षात घ्या, आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये माणूस गेल्याच्या नंतर 3 विधी होत असतात महत्वाच्या. किती? 3 विधी होत असतात. कोणत्या कोणत्या? 10वा, 13वा आणि वर्षश्राद्ध. आज काय आहे? वर्षश्राद्ध निमित्त ही कीर्तन सेवा आहे. लक्षात घ्या, 10वा का करतात बरं? का करतात 10वा? का करतात? आपण जर एखाद्याला विचारलं ना 10वा का करतात बरं, ते काय सांगतं माहितीये का? आमच्या वडिलांच्या पासून करतात, वडिलांनी केला होता म्हणून आम्ही करतो. बरं, त्यांनी का केला होता? त्यांच्या वडिलांनी केला होता. पण त्याला कारण काय? बघा, माणूस गेल्याच्या नंतर 10व्या दिवशी जो विधी केला जातो त्याला 10वा म्हणतात, बरोबर का नाही? पण तो 10व्या दिवशी करतात का बाबा बसलेले? 10वा हा 10व्या दिवशी होतो का? कोण सांगतं मला? नाही महाराज. बघा, 10वा हे विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. शास्त्र असं सांगतं की विधी मागं पुढे झाला तरी चालतो, पण शास्त्र बदलता कामा नाही. बघा लक्षात घ्या, 13वा हे शास्त्र आहे आणि 10वा हा विधी आहे. बघा, 10वा हा
तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 10व्या दिवशी पण करायला जमतो. पण ते असंच करायला जमत नाही. आपल्या मागं काम आहे म्हणून करावं अजिबात नाही महाराज. त्याला कारण असावं लागतं. त्या भावकीमधील एखादा व्यक्ती गेलेला असावा लागतो आणि त्या दोघांचा दावा एके दिवशी आपल्याला करता येतो. तो तिसऱ्या दिवशी करता येतो, 5व्या दिवशी करता येतो. पण 13वा एके दिवशी करता येतो का? करता येतो का? अजिबात नाही. 13वा हा 13व्या दिवशीच करावा लागतो. कारण का? आपण जाणकार मंडळी, मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. माता भगिनी 13व्या दिवशीच का करतात? त्याच्यासाठीच कीर्तन आहे म्हणा. बाबा तुला कशाला आणलं एवढ्या लांबून? होय, बघा लक्षात घ्या, आपण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत. बघा, हिंदू धर्म संस्कृती आपल्याला शिकवते की आपल्यावरती आपण जन्माला आल्याच्या नंतर आपल्यावरती 16 संस्कार होतात. होतात की नाही बाबा? 16 संस्कार होतात. महिला मंडळ होतात का? मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. कीर्तन हे फक्त मी बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं आणि घरी जायचं असं नाही. कीर्तन हे तुम्ही बोलायचं, मी सांगायचं आणि दोघांना मिळून करायचं. बरोबर ना? हा, लक्षात घ्या. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. बघा, इथं बसलेल्या कुणीही मला सांगा की आमच्यावरती 16चे 16 संस्कार झालेले आहेत. आजचं कीर्तनाचं पाकिट तुम्हाला सांगा. महिला मंडळी, तुम्ही मला म्हणता बाबा तुझ्यावर तरी झाले का? अजिबात नाही, माझ्यावर पण झाले नाही. मग काय करायचं? बघा लक्षात घ्या. तुम्ही म्हणता की हा 13वा आणि हिंदू धर्म संस्कृती 16 संस्कार याचा संबंध काय? लक्षात घ्या. माणूस गेल्याच्या नंतर 3 संस्कार होतात. कोणता? 3 होतात का नाही? म्हणजे माणूस गेल्याच्या नंतर म्हणजे आपल्यावर 16 होतात, पण मुख्यत्वे माणूस जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत 3 संस्कार होतात. कोणते कोणते माहितीये का? नामकरण 16. बघा, आपल्याला प्रत्येकाला नाव आहे का नाही? गंगू अक्का, सकू अक्का, हौसा अक्का, मंगल काकू आहे का नाही? नाही तर असं लिहावं लागलं असतं. MH12, MH13, MH14 लिहावं लागलं असतं का नाही? पुरुष मंडळी GR 14 43 08 असं लिहावं लागलं असतं ना. त्याच्यासाठी नामकरण 16 आहे की त्यानुसार आपल्याला कळतं की प्रत्येक जीवाला हा वेगळं नाम आहे. आणि 2 नंबरचं म्हणजे विवाह. प्रत्येकाचा विवाह झालेला असतो. आणि सगळ्यात शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यविधी संस्कार. मानवी जीवनामध्ये 16 संस्कार होत नाहीत, पण हे महत्वाचे प्रामुख्याने 3 संस्कार होतात. कोणते कोणते? नामकरण, विवाह आणि अंत्यविधी. हे 3 16 आपल्या जीवनावरती होत असतात. लक्षात घ्या, 3 16 होतात. 16तून 3 वजा केले किती राहिले? किती राहिले? 16तून 3 वजा केल्यावर 13. हा, म्हणून लक्षात घ्या, 13वा हा 13व्या दिवशीच केला जातो. कारण की ज्या दिवशी हा जीव निघून जातो ना, ज्या दिवशी हा जीव निघून जातो, स्मशानात नेला जातो, त्यावेळेस त्या गाडग्याला हाणणारा जे खडा आहे ना, त्याला काय म्हणतात? जीव खडा. तो जीव खडा आणला जातो आणि कुठं ठेवला जातो? बाबळीला बांधून. कुठं? अहो, तो घरामध्ये समई लावलेली असते, त्या समईच्या समोर ठेवावा लागतो. त्या समईचा प्रकाश प्रज्वलित करावा लागतो. आणि राहिलेले 13 संस्कार, काय राहिलेले 13 संस्कार त्या दिव्याच्या प्रज्वलनाने त्या जीवखड्यावरती 13 दिवस होत असतात. म्हणून हा केला जातो 13वा. बरोबर का नाही? मग आता महाराज म्हणतात वर्ष श्राद्ध का करायचं? का करायचं वर्ष श्राद्ध? मग 10वा कळाला, 13वा कळाला, आता वर्ष श्राद्ध का करायचं? लक्षात घ्या, थोडं बारकाईनं सांगतो, लक्षात घ्या. 13व्या दिवशी काय? 13व्या दिवशी हा जीव इथून मुक्त होऊन स्वर्ग लोकाकडे जाण्याकरता निघतो. पण स्वर्ग लोकाकडे जाण्याकरता काय तो असं सहज जातो काय? जसं आम्हाला वळण लागले, खराब रस्ता लागला, अगदी त्याच प्रकारे बघा 13व्या दिवशी हा जीव निघतो आणि वैतरणी नावाच्या नदीवरती जाऊन पोहोचतो. पण त्या नदीवरती वैतरणी नावाच्या नदीवर जाऊन पोहोचतो. पण त्याला तिथं जाण्याकरता 48 दिवस लागतात. किती दिवस लागतात बाबा? किती दिवस? 48 दिवसाचा प्रवास हा 13व्या दिवसापासून जीव करतो. तिथपर्यंत जाण्याकरता 48 दिवस लागतात. पण ती नदी आता या जीवाला पार करून जायची. कोणती नदी? वैतरणी नदी. तिच्यात काय पाणी येत काय? अजिबात नाही. तिच्यात मांस, मळ, मूत्र नाही ती विष्ठा त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये आहे. आणि ती नदी या जीवाला पार करून जायची. लक्षात घ्या, ती नदीवरती एक मदत करण्याकरता तुम्हाला गाय असते. कामधेनू नावाची गाय असते. पण तिथं गंमत अशी आहे, ती गाय त्याच व्यक्तीला मदत करते ज्या व्यक्तीनं उभ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये गोदान केलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, गोदान करणं हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही गोदान नसन केलं ना, तर 10व्या दिवशी ब्राह्मण सांगतो काय करा? गाय ही दान करा. कशाची? कणकीची. अजिबात नाही महाराज. तुम्ही उभ्या जीवनामध्ये, आपण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहे, गाय हे दान केली पाहिजे. त्याचं कर्म कधी आपल्याला कळतं माहिती का? त्याचं पुण्य कधी भेटतं? जीव गेल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण वैतरणी नदीवरती जाऊन पोहोचतो, त्यावेळेस ती कामधेनू नावाची गाय त्या जीवाला घेऊन जात असते. म्हणून प्रत्येकानं जीवनामध्ये गाय दान करावी. पण बघा, लक्षात घ्या, पहिले 13 आणि त्याला त्या नदीपर्यंत यायला लागतात 48. किती झाले? किती झाले? कॅल्क्युलेटर काढायचं का?
किती झाले? 61 दिवस झाले. महाराज 61व्या दिवशी हा जीव तिथून प्रवास सुरू करतो वैतरणी नावाच्या नदीपासून आणि 100व्या दिवशी तो यमलोकामध्ये जाऊन पोहोचतो. आणि यमलोकामध्ये जाऊन पोहोचल्याच्या नंतर त्याला त्याच्या जीवनाची केस लढवायची. पण केस लढवण्याकरता यमलोकामध्ये वकील पाहिजे का नाही? तुम्ही असं कोर्टात गेले डायरेक्ट वकिलाकडे डायरेक्ट त्या जजकडे केस घेऊन जाता का? त्याच्याकरता वकील असतो का नाही? मग महिला मंडळ यमलोकात कोण आहे वकील? आहे का नाव माहिती? चित्रगुप्त. चित्रगुप्त आपलं त्या असं गुप्त प्रमाणे मस्त आपलं लिहून ठेवत असतो कर्म. यांनी काय चांगलं केलंय, काय वाईट केलंय. महाराज आपण आपल्या जीवनाची केस घ्यायची 100व्या दिवशी चित्रगुप्ताकडे द्यायची आणि चित्रगुप्त आपल्या केशीवरती 265 दिवस अभ्यास करतात. ते बघतात की यांनी जीवनामध्ये किती चांगलं कर्म केलंय, यांनी जीवनामध्ये किती वाईट कर्म केलंय, यांनी जीवनामध्ये किती अन्नदान केलं, जीवनामध्ये यांनी किती गोदान केलं, किती गरीब लोकांची सेवा केली, किती एखाद्या म्हाताऱ्याला आधार दिला, किती गरीब लोकांच्या पंक्तीमध्ये गरीब लोकांच्या लग्नाच्या पंक्तीमध्ये यांनी जेवण वाढलं, किती गरीबाला मदत केली. हे काम कोण करतं माहितीये का? चित्रगुप्त लिहून ठेवत असतो. आणि तो केस घेतल्याच्या नंतर चित्रगुप्त 265 दिवस त्या केसवरती अभ्यास करतो आणि 265व्या दिवशी त्या केसचा निकाल लागतो. म्हणजे पहिले किती? 100 आणि हे 265 किती झाले? 365. म्हणजे 365व्या दिवशी निकाल लागतो की हा जीव स्वर्गात जाणार की नरकात जाणार. आणि त्या दिवसाचा 365वा दिवस म्हणजेच वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल हे झालं वर्ष श्राद्ध. मग आपण तर पाठीमागं पुण्यस्मरण टाकलंय, बरोबर का नाही? आता गोंधळ होऊ शकतो. वर्ष श्राद्ध वेगळं, पुण्यस्मरण म्हणजे काय? लक्षात घ्या, पुण्यस्मरण म्हणजे हा जीव गेल्याच्या नंतर एका वर्षामध्ये या जीवाच्या पश्चात म्हणजे आबांच्या पश्चात या येवले परिवारानं एका वर्षामध्ये किती अन्नदान केलं, एका वर्षामध्ये किती चांगले कर्म केले, किती पुण्य केलं, ते पुण्य आणि आबांचं जीवनभराचं पुण्य एकत्रित ज्या दिवशी केल्या जाताना त्याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठला. म्हणून लक्षात घ्या, जीवनामध्ये चांगलं कर्म करत जा, अन्नदान करत जा. कारण की बघा, अन्नदान हे सगळ्यात मोठं दान आहे. लक्षात घ्या तुम्ही, आपण यमलोकामध्ये गेल्याच्या नंतर बघा आपण महिना घालतो का नाही? ज्या दिवशी जीव जातो त्या दिवशी जीवाला वर भूक लागते, माहितीये का? बघा, ज्या दिवशी हा जीव या भूलोकातून जातो ना, वरती गेल्याच्या नंतर त्या दिवशी त्या जीवाला भूक लागते. आणि वर गेल्याच्या नंतर फक्त महिन्यातून एकदाच खायला भेटतं. मग एकदाच खायला भेटल्याच्या नंतर त्यालाच भेटतं ज्यांनी या भूलोकामध्ये अन्नदान केलेलं आहे ना, त्याच लोकांना खायला भेटतं. बघा, महाभारतातील तुम्ही म्हणता याला पुरावा, महाभारतातील याला पुरावा आहे. काय माहितीये का? अरे ज्या वेळेस कर्णवरती गेला, ज्या वेळेस कर्णवरती गेला आणि कर्णाला भूक लागली, कर्णाने चित्रगुप्ताला सांगितलं की चित्रगुप्ता, मला आता भूक लागली, मला खायला दे. चित्रगुप्ताने फाईल उचकली आणि फाईल उचकल्याच्या नंतर चित्रगुप्त काय म्हणलं माहितीये का? कर्णा, तू जीवनामध्ये दान केलं नाही. जीवनामध्ये तू दान केलं नाही, तुला खायला देता येणार नाही. अरे कर्ण म्हणला, तू पागल आहेस का काय? अरे दान म्हणलं की अर्जुनाचं आपलं कर्णाचं नाव येतं. कुणाचं नाव येतं? कर्णासारखा दानशूर होता का? अजिबात नाही. दान म्हणलं की कर्णाचं नाव येतं. पण चित्रगुप्तानं सांगावं, अरे कर्णा, तू कांचन दान केलं, तू सोनं दान केलं, तू नवे ते दान केलं, पण तुझ्या हातून कधी अन्नदान घडलं नाही. पण एक काम तू चांगलं केलंय. काय? ज्या वेळेस याचं तुझ्या दारामध्ये यायचा, तुला ज्यावेळेस अन्नदान म्हणायचं ना, त्यावेळेस तू तुझ्या बोटानं धर्मराजाचं घर दाखवलं की अन्नदान तुला तिकडं भेटेल. तुला जर भूक भागवायची असेल ना, ज्या तुझ्या बोटानं घर दाखवलं ना, ते बोट तू तोंडामध्ये धर, तुझी भूक भागवल्या जाईल. म्हणून लक्षात ठेवा, अहो त्यांना कर्म चुकले नाही. कोणाला? त्या लोकांना कर्म चुकले नाही. आपण कोण आहे? आपण जीव आहे. लक्षात घ्या, आपल्याला अन्नदान करायचंय. बघा, जीवन जगत असताना चांगले कर्म करायचे, अन्नदान करायचंय. अहो, या भूलोकामध्ये कोणालाही मरण चुकलं नाही, कोणालाही चांगले कर्म चुकले नाही. मग बघा, तुम्ही आम्ही कोण आहे? अहो, या ठिकाणी भगवंताचा अवतार सुद्धा उरून आला नाही. येथे
आले अवतार. बघा तुमचं आमचं काय घेऊन बसले, प्रत्येकाला या जीवनातून जायचंच आहे. पण तुकोबाराय काय म्हणतात माहितीये का, जाणं तर सगळ्यालाच आहे, पण जीवनामध्ये आल्याच्या नंतर काहीतरी चांगलं कर्म करावं, आपल्या मुखावरती आपण भगवंताचं नाव घ्यावं, याच्या करताच आजचं कीर्तन आहे. विठ्ठला बघा तुकोबाराय म्हणतात की तुकोबाराय आम्हाला उपदेश करतात की मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो? सोपं सोपं सांगतो म्हणे. काय करा तुम्ही? विठ्ठलाचं भजन करा. आहे का नाही हौसा काकू? काय करा? विठ्ठलाचं भजन करा. पण लोक म्हणले नाही केलं तर काय होईल? तुकोबाराय म्हणले नाही केलं तर जन्म आपला काय होईल? वायाला जाईल. बरोबर का नाही चोपदार बाबा? कळलं त्यांना बघा. नाहीतर जन्म वायाला जाईल. आता वायाला जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्या करिता आहे त्याकरिता तिचा वापर न होणे म्हणजे देवा काय वायाला जाणे. आता मला सांगा, हा माईक आहे, हा माईक मधून जर माझा आवाजच तुमच्यापर्यंत नाही आला तर हा माईक काय होईल? काय होईल महिला मंडळ? वायाला जाईल. आता एवढा बुवा आळंदीहून आला, जर कीर्तनच तुम्हाला समजलं नाही तर पैसा कसं बघत अवघड आहे महाराज. बघा जी वस्तू ज्या करिता आहे त्याकरिता तिचा उपयोग नाही झाला तर ती वस्तू काय होईल? वायाला जाईल. मग बघा भगवंतांनी आपल्याला हा देह कशा करता दिलाय, हा सुंदर असा नरदेह कशा करता दिला. भजना कोमटा तो या जाला पटापटी या जाला पटापटी दिला देह. भजना कोमटा तो या जाला पटापटी बघा भगवंताने आपल्याला सुंदर हा नरदेह कशा करता दिलाय? भजना करता दिलाय. पण तुम्ही जर देवाचं भजन नाही केलं तर हा देह काय होईल? वायाला जाईल. याचं विस्तृत चिंतन आपण थोडं पुढं बघू, पण अगोदर मी जरा पूर्ण सांगून घेऊन मोकळा होतो. बघा लक्षात घ्या, हा देह आपण जेहामध्ये जर भजन नाही केलं तर हे काय होईल? वायाला जाईल. लोकांना आता पटलं. लोक म्हटले तुकोबाराय आम्ही संसारिक माणसं आहोत, आमच्या संसाराची एकदा भरोबरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे. पण तुकोबाराय म्हटले तुम्ही जेवढी संसाराची भरोबरी कराल ना तेवढं भगवंतापासून दूर जाल. म्हणजे बघा तुम्ही जेवढी भरोबरी कराल. आता प्रश्न महत्वाचा उपस्थित या ठिकाणी होतो की भरोबरी करणं म्हणजे काय? बरं भरोबरी करणं म्हणजे काय? पाठीमागे बसलेल्या चष्म्यावाल्या आजी, भरोबरी करणं म्हणजे काय? माय हे केल्याने संसार पूर्ण होईल, ते केल्याने संसार पूर्ण होईल. पण लक्षात ठेवा, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि थोडा जरी केला ना तरी पूर्णत्वाला जातो. त्याचं नाव महेश बाबा परमार्थ आहे. बघा लक्षात घ्या, परमार्थ मधलं मंदिर पूर्ण होतं पण संसारातला बंगला कधीच पूर्ण होत नाही. मला सांगा, तुम्ही घराचं बांधकाम धरलंय, तुम्ही एक मजला बांधलाय, दुसऱ्या मजल्याचे गज वर काढलेले, दुसरा मजला बांधला चौकदार बाबा, तिसऱ्या मजल्याचे गज वरच काढलेले, चौथा मजला बांधला, पाचव्या मजल्याचे गज, आणि एक दिवस असं बघा. लक्षात घ्या, आपल्या कधी अपेक्षा पूर्ण होत नाही महाराज. तुम्ही वास्तुशांती केली म्हणजे पूर्ण होतं बंगला? अजिबात नाही. पुढच्या वर्षी एक मजला पडतो. बघा पण मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? कधी पूर्ण होतं? बोला बोला. कळशारोहण झाला की मंदिराचं कोणतं काम शिल्लक राहतं का? अजिबात नाही महाराज. एकदा का कळशारोहण झाला, कळशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. कळशारोहण झाला की मंदिराचं कोणतंच काम शिल्लक राहत नाही. म्हणजे मंदिर हे पूर्ण होतं. कारण का? मंदिर हे परमार्थातलं आहे आणि बंगला हा संसारातला आहे. बघा संसारातल्या कोणत्याच गोष्टी पूर्ण होत नाही. म्हणून लक्षात घ्या, विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. संसारातल्या कोणत्याच गोष्टी पूर्ण होत नाही. एखादा म्हणाल महाराज माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे, मी खूप पैशावाला. लक्षात घ्या बाबा, रावणासारखा तर तो अजिबातच नाही. रावणाची श्रीमंती कमी होती काय? अहो 80,000 ज्याच्या बायका, रावणाकडे काय कमी सामर्थ्य नव्हतं. एवढ्या बायका होत्या, एवढे पोरं होते. रावण जर आता उभा राहिला असता ना तर वाटायची सुद्धा गरज नव्हती. बिनविरोध कोणाची फॉर्म टाकायची हिंमत नव्हती. एवढं रावणाकडे गडगंज संपत्ती होती, एवढं मनुष्यबळ होतं. पण बघा रावणाच्याही संसारातल्या काही इच्छा होत्या. काय? रावणाची संसारातली पहिली इच्छा होती या भूलोकापासून स्वर्ग लोकापर्यंत जाण्याकरिता शिडी लावायची. रावणाची दुसरी महत्वाची इच्छा होती की जेवढं काही या भूलोकामध्ये सोनं आहे ना त्या सोन्याला सुगंध आणायचा. आणि रावणाची शेवटची तिसरी इच्छा होती की या भूतलावरती जेवढं काही खारं पाणी आहे ना तेवढं समुद्राचं गोड करायचं. पण लक्षात ठेवा, एक दिवस मेला रावण. काय? एक दिवस मेला रावण. ना आजपर्यंत स्वर्गात जाण्याकरिता शिडी आहे, ना सोन्याला सुगंध आहे, ना समुद्राचं पाणी
गोड आहे. याचा अर्थच असा आहे की संसारातली इच्छा कधीच पूर्ण होत नाही महाराज, परमार्थातली इच्छा आहे लवकर पूर्ण होतात. विठ्ठल लोकांना आता पटलं, लोक म्हणले महाराज तुमचं म्हणणं खरं आहे, आम्हाला पटलं, पण आम्हाला सांगा की भगवंताचं भजन करण्याकरता काय लागत. तर तुकोबारा स्वतः भाषेत म्हणले काय, भगवंताचं भजन करायला काहीच लागत नाही. काय काही न लगे एक भावाची, कारण फक्त तुमच्या अंतःकरणातला भाव हा महत्वाचा आहे. आणि तुम्ही जर भावाने परमार्थाचं भजन केलं ना तर काय, तुम्ही जर भावाने देवाचं भजन केलं ना तर देव आपलासा करायला काहीच लागत नाही. आणि त्याच्या पुढे तुकोबाराय सांगतात की तुम्ही याच्यापेक्षा काही जर वेगळं करायला जाल ना तर करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची ये पुरी वाहबसे. विठ्ठला आता हा झाला सरळ सरळ अभंग. हे होत्या आपल्या ठळक बातम्या. आता चिंतनाला होणारे विस्तृत सुरुवात. कोणी तोंड पाडून बसायचं नाही, फ्रेश तोंड ठेवायचं. लक्षात ठेवा, आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय कार्य करायचं, आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणते काम करायचे, आपण कशा पद्धतीने जगायचं, भगवंताचं नाव घ्यायचं, आपण याचं विस्तृत चिंतन करू. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचं, टाळी वाजून. विठ्ठला अभंग तुकोबारायांचा. तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. तुकोबाराय म्हणतात मी तुम्हाला सांगतो. बघा, जगाच्या पाठीवर जर विचार केला तर सांगणारे एवढे आहेत महेश महाराज, ऐकणारे कमी पडतील, एवढे सांगणारे. पण लक्षात ठेवा, सांगत असताना देवा कोण सांगतंय, कोणाला सांगतंय, काय सांगतंय, याला फार महत्व आहे. आणि सांगत असताना 2-4 गोष्टीचा विचार केला पाहिजे. बरोबर का नाही बाबा? सांगत असताना विचार केला का पाहिजे की नाही? सांगत असताना कोण सांगतंय त्याचा अधिकार पाहिजे. बरं, जे सांगतंय ते आपल्या उपयोगाचं पाहिजे, त्यांनी काहीतरी आपलं कल्याण झालं पाहिजे नाही का? बरं, ते काय असलं पाहिजे? हिताचं असलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, आज आपल्याला तुकोबाराय सांगतात, त्यांचा आपण अधिकार आहे का ते बघूया. विठ्ठल बघा, सांगत असताना 2-4 गोष्टीचा विचार केला पाहिजे. सांगत असताना अधिकार असला पाहिजे. महाराज, अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. अधिकार त्याचा दाबी यायला मार्ग. बघा, अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. मी आज तुमच्या गावामध्ये आलो आणि गावामध्ये आल्याच्या नंतर जर मी या ठिकाणी म्हटलो की आजपासून आपला संपूर्ण करमाळा तालुका 10 दिवसासाठी बंद, तर करमाळ्यातले पहिले मोठे सांगतील या महाराजाला कुणी आणलं होतं, पहिला महाराज धरा. कुणी ऐकन का माझं? अजिबात नाही महाराज. पण हेच वाक्य जर मुख्यमंत्र्यानं दिल्लीतून सांगितलं, आपलं मुंबईतून सांगितलं की आजपासून करमाळाच नाही संपूर्ण सोलापूर जिल्हा बंद, उघड्याची कोणाची टाप आहे का? कोणाची टाप आहे का? अजिबात नाही. फरक काय? फरक काय की वाणी कोणती आहे? अधिकाराची. त्यांना ते सांगण्याचा काय आहे? अधिकार आहे. मी जर म्हटलं तर लोक माझं ऐकणार नाही. तसा अधिकार असला पाहिजे. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. बरोबर का नाही? आता जर एखादा बाप व्यसन करत असेल आणि तो जर मुलाला सांगत असेल काय, अरे बाळ्या बिडी पिऊ नको, तंबाखू खाऊ नको, पोरग ऐकन का? अजिबात नाही महाराज. बघा, एका बापानं पोराला सांगितलं की ए बाळ्या जाय चुलीवरती बिडी धर आणि बिडी पेटवून आण. महाराज, पोरग पळत पळत गेलं, चुलीवरती बिडी धरली आणि बिडी पेटवून घेऊन आले. घेऊन येईपर्यंत बघा, बिडी अशी इमानदार जाते, ती काय वडल्याशिवाय पेटत नाही. महाराज, तिने जशी चुलीवर धरली ती पेटली, बापापर्यंत येईपर्यंत बिडी विजली. बाप म्हणला, मूर्खा नालाय का, अरे बाळ्या तुला साधं जीवनामध्ये बिडी पेटवता नाही आली, तू जीवनामध्ये काय करणार आहे? महेश बाबा, पोर आता एवढे ऍडव्हान्स आहे. पोरग म्हटलं मला चॅलेंज. महाराज, पोरग पळत पळत गेलं, चुलीवरती बिडी धरली आणि बिडी धरल्यासारखी जशी बिडी पेटली तशी पोरानं तिथूनच वडायला सुरुवात केली. जशी बिडी वडायला सुरुवात केली, बिडी बापापर्यंत येईपर्यंत विजली नाही, बिडी टिकली. पण बापानं बघितलं की आपला मुलगा बिडी प्यायला लागला. बाप त्याच्यावरती म्हटला, अरे बाळ्या मूर्खा नालाय का, बिडी पिणं ही चांगली गोष्ट नाही, हे व्यसन करू नको. व्यसनामुळे माणसाचं किडनी खराब होती, व्यसनामुळे माणसाचं जीवन खराब होतं. मग पोरग म्हणलं, बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन टेकली, तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन टेकली तरी तुम्ही सोडायला तयार नाही आणि मला तुम्ही सांगता की बिडी सोडा. पोरग सोडल का? अजिबात नाही महाराज. जर बापाला वाटत असेल पोरानं व्यसनापासून दूर राहावं तर बापानं पहिलं बिडी सोडावी आणि सिगरेट मला वाटलं म्हणतात धरलं. बघा, बापानं व्यसनापासून, बिडीपासून, सिगरेटपासून दूर राहावं आणि चांगल्याच्या संगतीत राहावं. बघा, जर घराचा करता चांगला असेल तर घर चांगलं राहतं. बरोबर का नाही? गावाचा करता चांगला असेल तर गाव चांगलं राहतं. राज्याचा करता चांगला असेल तर महिला मंडळ, राज्यात लाडकी बहीण येते. बरोबर? हा, लाडकी बहीण म्हटलं का महाराज विचारूच नका. जसे 1,500 अकाउंटला पडायला लागले तेव्हापासून लाडकी बहीण कोणाला मोजीनाच. अजिबात नाही. लाडकी बहीण डायरेक्ट बस धरती
पंढरपूर, आळंदी, जिकडे जाईल तिकडे लाडक्या भावाकडे राहिलंच काही नाही ना. आता 1,500 येते, खर्चा पाण्याला पैसे येते, शासनानं तिकीट अर्ध केलंय, काही अडचणच राहिली नाही. लाडका भाऊ काही म्हणला का उचलीला आपटला समजा. बघा अवघड झालं लाडक्या बहिणी योजनेमुळे. लक्षात ठेवा, घराचा करता चांगला असेल घर चांगलं राहतं, गावाचा करता चांगला असेल गाव चांगलं राहतं, राज्याचा करता चांगला असेल ना तर राज्य चांगलं राहतं, आणि जर देशाचा करता चांगला असेल ना तर देशामध्ये राम मंदिर बनतं. बघा राम मंदिर बनतं. मागच्या वर्षी आपण खऱ्या अर्थानं 2दा दिवाळी साजरी केली. कारण मागच्या वर्षी बघा अयोध्यामध्ये माझ्या प्रभू रामचंद्रजींचं मंदिर उभा राहिलं, नुसतं उभा राहिलं नाही तर त्या अयोध्यामध्ये 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रजींचं आगमन झालं. खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतभर हा उत्सव साजरा केला जात होता. तो क्षण भारतवासियांसाठी काय दिवाळीपेक्षा कमी नव्हता. प्रत्येकाच्या दारासमोर दिवे लावलेले होते. अरे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद होता, आणि प्रत्येकाच्या घरामधून फक्त एकच आवाज निघत होता. अरे भारतातलं प्रत्येक पोरग म्हणत होतं काय, हर घर में अब एक ही राम, जय श्री राम. हर घर में अब एक ही राम, जय श्री राम रहेगा. मेरे भारत बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बघा देशाचा करता चांगला असेल ना तर आपल्या देशामध्ये राम मंदिर बनतं. म्हणून बघा घराचा करता चांगला असावा तेव्हा मुलगा व्यसनापासून दूर राहतो. म्हणून लक्षात ठेवा, घरातला करता चांगला असेल ना तर मुलगा व्यसनापासून दूर राहतो. म्हणून बघा एक लहान पोरग व्यसन करत होतं शाळामध्ये. मी त्याला काय म्हटलं, बाळ्या अरे व्यसन करू नको, व्यसन करणं ही चुकीची गोष्ट आहे. काय व्यसन करणं ही चुकीची गोष्ट आहे. तो म्हणला माने महाराज तंबाखू खाणं म्हणजे काय लय मोठे व्यसन नाही. काय तंबाखू खाणं म्हणजे लय मोठे व्यसन नाही. कितीतरी या कीर्तनात बसलेल्या मंडळीच्या खिशात तंबाखू निघेल. तंबाखू म्हणजे नॉर्मल व्यसन आहे. म्हणलं बाळ्या अरे तू लहान वयात आहे, तू शिकतोय, तू व्यसन करू नको. तो म्हणे महाराज तंबाखू खायला आपण आपल्या मास्तरलाच काय, आपण आपल्या बापाला पण भेट नाही. महाराज त्याचे मास्तर आले, मास्तर पोरासमोरून गेले, पोरग मस्त तंबाखू चोळतोय, घाबरलं नाही. महाराज त्या पोराचा बाप आला. योगायोगाने पोराचा बाप आल्याच्या नंतर पोरगा असं तंबाखू मळत होतं ना, पोरानं हात मागं घेतले. म्हणलं चला बोलताना बोलून गेला असेल, पण पोराच्या मनात बापाची थोडी का व्हायना इज्जत आहे, थोडी का व्हायना त्याने लाज राखली, हात मागं घेतला. बाप निघून गेल्याच्या नंतर मी त्याला म्हटलं का रे बाळ्या तो तर खूप म्हणला मी माझ्या बापाला भेट नाही, आणि बाप आल्याच्या नंतर हात मागं घेतला. तू म्हणे महाराज मी भीतो म्हणून हात मागं घेतला नाही हो, बाप याच्यातलीच अर्धी घेऊन जातोय म्हणून हात मागं घेतला. आता मला सांगा, बाप जर पोराच्या इड्यातली अर्धी घेऊन जात असेल तर पोरग सुधारायचं कधी? म्हणून लक्षात ठेवा, घरातला करता हा निर्व्यसनी असला पाहिजे. घर चांगलं राहतं, आणि त्याच वेळेस त्याला सांगण्याचा अधिकार असतो की कोणी व्यसन करू नका. म्हणून तसं मला सांगायचं अधिकाराशिवाय बोलला नाही पाहिजे. मग तुकोबा तुम्हा मला सांगतात काय की मी तुम्हाला सांगतो, मग तुकोबा राहायचा अधिकार आहे का? अहो काय अधिकार आहे तुकोबा राहायचा? तुकाराम नाम घेता कापे यम. अरे तुकोबरायांचं नाव घेतल्याच्या नंतर यमाला थरथर काप सुटावा ना.
असा अधिकार तुकोबारायांचा होता. तुकोबारायांचा अधिकार काय सामान्य नव्हता आणि ते आपल्याला आज उपदेश करतात. बरं लक्षात घ्या, उपदेश करताना फक्त अधिकार असून चालत नाही देवा, त्याकरिता काय लागतो, अनुभव पण असावा लागतो. मग तुकोबाराला अनुभव आहे का, बघा लक्षात ठेवा, अनुभवाशिवाय काही बोललं नाही पाहिजे. कारण की बोलणं कसं असलं पाहिजे, अनुभवाशिवाय आलं पाहिजे. बघा अनुभव तैसा, बघा तुका म्हणे चाकुरी सांगे मग अनुभवाय अंगी, मग अनुभवाय अंगी, मग अनुभवाय अंगी. हे तुका म्हणे चाकुरी सांगे मग अनुभवाय अंगी, मग अनुभवाय अंगी, मग अनुभवाय अनुभव आले अंगा तो या जगात देत असे. बघा जे जे आपल्याला अनुभव आले ना तेच तुकोबारायांनी सांगितलं. म्हणून लक्षात ठेवा, अनुभव हा खूप महत्वाचा आहे. मला सांगा, एखाद्याला पोहायचं शिकायचं, काय एखाद्याला पोहायचं शिकायचंय, तिने कोणाची गाठ घ्यावी, महिला मंडळ, ज्याला पोहता येत नाही त्याला, पुरुष मंडळी बरोबर का, एखाद्याला पोहायचं शिकायचंय, तिने कोणाची गाठ घ्यावी, ज्याला पोहता येत नाही त्याला, म्हणजे तो पोहायचं लवकर शिकेल, बरोबर का, अजिबात नाही महाराज. त्यांनी कोणाची गाठ घ्यावी, ज्याला चांगलं पोहता येतं त्याची गाठ घ्यावी. लक्षात ठेवा, एक तलाव होता, त्या तलावावरती सगळे माणसं जमलेले होते आणि त्या तलावावरती अचानक एक लहान मुलगा पडला आणि लहान मुलगा पडल्याच्या नंतर सगळे ओरडायला लागले, अरे कोणीतरी याला वाचवा, अरे कोणीतरी याला वाचवा. फक्त वाचवा वाचवा म्हणणारे भरपूर होते, पण उडी मारायला कोणी तयार नव्हतं. बघा या समाजामध्ये देश बदलावा असं सगळ्याला वाटतंय, पण बदल आपल्यापासून व्हावा असं कुणालाच वाटत नाही. सगळे वाचवा वाचवा म्हणायला लागले, सगळे शांत, फक्त ओरडा करायला लागले, आरडा ओरडा. उडी मारायला कोणीच तयार नव्हतं. तेवढ्यात एका मोठ्या मुलानं त्याच्यामध्ये उडी मारली. त्या लहान मुलाला आपल्या पोहण्याच्या अनुभवानुसार त्याला लहान मुलाला खांद्यावरती घेऊन त्या तलावाच्या बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या नंतर सगळे तरुण मंडळी ओरडायला लागले, तू म्हणजे आपल्या गावची शान, अरे तू म्हणजे आन बान शान, कुणीतरी याचा हार घालून सत्कार करा, कुणीतरी याला नारळ देऊन सत्कार करा. अरे काही तर म्हणायला लागले, याची रथात बसून मिरवणूक काढा. ते पडलेलं मोठं पोरग काय म्हटलं माहितीये का, अहो हार नारळ श्रीफळ हे बाजूला राहू द्या, मला कोणी ढकललं ते सांगा. लक्षात घ्या, त्या मोठ्याही पोराला ढकललं गेलं होतं, पण त्याच्याकडे काय होता, पोहण्याचा अनुभव होता. त्या अनुभवावरती तोही वाचला आणि त्या लहान मुलालाही बाहेर आणलं. मग तसं आपल्याला काय पाहिजे, सांगण्याचा अनुभव पाहिजे. तुकोबाराय तर सांगत असताना बघा, तुकोबारायच्या जीवनामध्ये तुकोबाराला जे जे अनुभव आले ना तसे तसे अभंग होत गेले. म्हणजे लक्षात ठेवा, तुकोबारायांचे अभंग म्हणजे तुकोबारायाचा जीवनात आलेला अनुभवच आहे. मग सांगत असताना अधिकार बघितला, आपण अनुभव बघितला. बरं सांगणं हे कसं असलं पाहिजे, तुमच्या आमच्या हिताचं असलं पाहिजे. नाहीतर मी उगाच कीर्तन करायचं आणि तुम्ही त्यात काहीच घरी घेऊन जायचं नाही, ते तुम्ही इथलं इथं सोडून जायचं, काही उपयोग आहे का, अजिबात नाही महाराज. सांगणं हे कसं असलं पाहिजे, हिताचं असलं पाहिजे. बघा जर हिताचं कुणी सांगत असेल ना, काय हिताचं जर कुणी सांगत असेल ना तर 100% आपण ऐकलं पाहिजे. तिथं वयाचा ज्ञानाचा संबंध लावायची गरज नाही. लक्षात ठेवा, एखादा लहान मुलगा मोठ्या मुलाला जर हिताचं सांगत असेल आणि मोठ्या मुलाचं ऐकणं हे लहान मुलाचे जर हिताचं असेल तर मोठ्या मुलानं काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कदाचित एखादा मुलगा बापाला सांगत असेल आणि बापाच्या त्या मुलाचं सांगणं जर हिताचं असेल ना तर बापाने सुद्धा काय करावं, ते ऐकावं. अरे कदाचित एखाद्या शिष्याला जर गुरुजीला सांगत असेल की गुरुजी हे असं नाही असं, आणि ते जर गुरुजीच्या हिताचं असेल ना तर गुरुजींना पण ते 100% ऐकलंच पाहिजे. अहो एवढंच काय, बघा बायको सुद्धा नवऱ्याला हिताचं सांगते. तुमची इकडे नाही सांगत, आमच्या इकडे सांगते बा, पैठण भागामध्ये सांगते की नाही, पण कधी रात्री जेवण झाल्याच्या नंतर जेवण बिवण व्हावा, मग या भावानीला सुरू करावं. अहो बघा, तुमच्या भावाच्या कपड्याची इस्त्री मोडा ना, आणि तुमचं मड कधी पण शेतातच गाडलेलं आहे. बघा मी आहे म्हणून टिकले, दुसरी असती तर मग नांदली कोणती असती, हा प्रश्न अजून शिल्लक आहे. बघा लक्षात घ्या, बायको सांगायला सुरुवात करते, अहो लक्षात घ्या, तुमच्या भावाच्या कपड्याची इस्त्री मोडा ना, भाव गाडीच्या खाली उतरा ना, तुम्ही शेतात राब राब राबता. अहो मुला बाळाचा तरी विचार करा. आणि काय तुम्हाला सांगते, काय करा,
तुम्हा सांगते वेगळ्या निघा वेळ निघून संसार बघा तुम्हा सांगते वेगळ्या निघा वेळ निघून संसार बघा वेगळ्या निघा वेगळं निघून संसार बघा तुम्हा सांगते वेगळ्या निघा वेगळं निघून संसार बघा संसार बघा. बायको जर असं म्हणत असेल ना की तुम्हाला सांगते वेगळं निघा संसार बघा, वल्ल्या फोकानं आणलं पाहिजे. टेन्शन घेऊ नका तुम्ही, काही होत नाही. मी सांगतो बायको असं म्हणत असेल वेगळं निघा संसार करा तर वल्ल्या फोकानं आणलं पाहिजे. आयगाय करायची नाही, चिंता करू नका. पण त्याच ठिकाणी जर बायको सांगत असेल अहो धनी तुम्ही दारू पिऊ नका, दारू पिल्यामुळे तुमच्या शरीराचा नाश होतो, समाजामध्ये तुम्हाला इज्जत राहत नाही, लोक नाव ठेवतात. अहो तुमचं जाऊ द्या, मुलाबाळावर तुमच्या दारूमुळे शिक्षणावर परिणाम होतो, तुम्ही दारू पिऊ नका. असं जर बायको नवऱ्याला सांगत असेल ना कुंकवाचा धनी, ऐका कधीतरी, ऐका. सांगितलेलं समजतंय का? हा, ऐकलं पाहिजे महाराज. हे कसं आहे बायकोचं सांगणं हिताचं आहे. मग तुकोबारायांनी पण आपल्याला हिताचं सांगितलंय की तुकोबारायाचं सांगणं हे अधिकाराचं आहे, तुकोबारायाचं सांगणं हे अनुभवाचं आहे आणि तुकोबारायाचं सांगणं हे हिताचं आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. कोणता? तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. बघा तुकोबाराय म्हणतात की मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा, देवाचं भजन करा. बघा तुकोबारायांनी माणसाला कधीतरी सौम्य भाषेत सांगितलंय, कधी कठोर भाषेत सांगितलंय. नुसतं सांगितलं नाही, विनवणी केली. अहो विनवणीच काय, याच्या पुढे तुकोबारायांनी पाया पडून विनवणी केली की तुम्ही काय करा, विठ्ठलाचं भजन करा. तुकोबारायाला माहितीये ह्या जीवनामधून, या मृत्यू लोकामधून जर आपल्याला तारून जायचं असेल ना तर भगवंताचं भजनच कामाला येणार आहे. आणि महाराजांनी सुरुवातीला प्रमाण दिलं होतं आपल्याला काय, की भगवंताने आपल्याला हा नरदेह कशा करता दिलाय? कशाला? खायला, प्यायला, झोपायला? अजिबात नाही. बघा प्रत्येक मानवाला हा नरदेह कशा करता मिळालेला आहे? भजना करता मिळालेला आहे. बघा लक्षात ठेवा, आपण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आपणही बघा, जरी जुने मंडळी जर भेटले नाही एकमेकाला काय घालतात, भेटल्या भेटल्या राम राम घालतात. ही आपली संस्कृती आहे. त्यांनी काय होतं, भगवंताचं नाव आपल्या मुखावरती येतं. प्रत्येक जीवानं या मनुष्य लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सगळ्यांनी भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंताला भजलं पाहिजे. अहो तुम्हाला एक सांगू का, सोपं सांगू का,
बघा भगवंताचं एकदा जरी नाव घेतलं ना, काय एकदा जरी नाव घेतलं ना देवाचं, तर अनंत जन्माचं पाप निघून जातं. लक्षात ठेवा. बघा ज्ञानोबा सांगतात, तुम्हाला अशी तुमच्या गावाकडे बघा कडब्याची गंज माहितीये का? कडब्याची भली मोठी गंज असू द्या, पण त्या गंजीला जर उन्हाळ्यामध्ये काड्याच्या पेटीतल्या माचीसना एक माचीस जर त्या काड्याच्या पेटीची एक माचीस त्या गंजीला लागली तर संपूर्ण गंजीला ही जाळून खाक करते. अगदी त्याचप्रमाणे पैसे नाम केले जपता हरी हरी, पैसे नाम केले जपता हरी, पैसे नाम केले जपता हरी, जपता हरी, पैसे नाम केले जपता हरी, जबर सुधारे महिला मंडळ आलं का लक्षात? एकदा जरी नाव घेतलं ना, आपलं अनंत जन्माचं पाप हे निघून जातं. ज्याप्रमाणे एक थोडीशी माचीस ही संपूर्ण गंजेला जाळू शकते ना, अगदी एकदा घेतलेलं नामस्मरण भगवंताचं नाव हे आपल्या अनंत जन्माचं पाप घालवतं. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येकाने रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या मुलांना सांगायचं आंघोळ करा, आणि आंघोळ केल्याच्या नंतर आपल्या कपाळावरती भगवा टीका लावा. कारण की तो भगवा गंध आम्हाला शिकवतो की हा भगवा गंध प्रभू रामचंद्रजींचा आहे. अरे ज्या राजानं आपल्या अंगाचे चामडं सोलून घेतलं ना, त्या छत्रपती शंभूराजांचा हा भगवा गंध आहे. आणि हा भगवा गंध आम्हाला हिंदू धर्म संस्कृती शिकवतो. म्हणून प्रत्येकानं महिला मंडळ संस्कार लावायचं काम तुमच्यावरती आहे. लहान मुलाला सांगायचं कपाळावरती भगवा गंध लावायचा, मोठ्यांचा आदर करायचा, मोठ्यांचं दर्शन घ्यायचं, आणि मुखावरती राम कृष्ण हरी म्हणायचं. होळी कन्या पुत्र होती जे साथी तया गाडी सात्विक. तुमचा मुलगा जर चांगल्या पद्धतीनं भगवंताचं नामस्मरण करत असेल, कर्म करत असेल ना, तर भगवंताला सुद्धा त्याचा हेवा वाटतो, भगवंत सुद्धा त्याला आपलंसं करतो. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या मुलाला आपण शिकवायचं आहे की भगवंताचं आपण नाव घ्यायचं आहे, आणि तुम्ही घ्यायचं. एक सांगू का, हे कीर्तनच त्याच्या करता आहे. बघा जीवनाचा उद्धार करण्याकरताच कीर्तन आहे. उद्धार कशाने होईल? नामस्मरणानं होईल. बघा लक्षात ठेवा, आजपासून तुम्ही निश्चय करायचा की रोज सकाळी उठल्याच्या नंतर फक्त 24 तासातून 5 मिनिटं काढायचे, आणि त्या 5 मिनिटांमध्ये काय म्हणायचं माहितीये देवा? राम कृष्ण हरी. काय काय? राम कृष्ण हरी. बघा एवढं नाव घ्यायला तुम्हाला काही काळ लागत नाही, वेळ लागत नाही. नामस्मरण करण्यासाठी ना काळ लागतो ना वेळ लागतो. तुम्ही खातानी विचारिता नाही, काळ उचलिता नाही, काळ उचलिता नाही, काळ उचलिता नाही. दोन पक्ष पाही उधार की, दोन पक्ष पाही उधार की, हरी मुखे तुम्हाला नामस्मरण करण्यासाठी काळ लागत नाही, वेळ लागत नाही. महिला मंडळ तुम्ही बसल्या बसल्या रामकृष्ण हरी म्हणू शकता, पोळ्या लाटता लाटता रामकृष्ण हरी म्हणू शकता. पुरुष मंडळी आपण चौकात बसल्यानंतरही रामकृष्ण हरी म्हणू शकता. शेताला
पाण्याचं बेर पडतानाही रामकृष्ण हरी म्हणू शकता, पाणी देतानाही रामकृष्ण हरी म्हणू शकता. रामकृष्ण हरी म्हणायला काहीच लागत नाही. पण लक्षात ठेवा, हे नामाची महती काय साधी नाही बरं. बघा, नाव जर तुम्ही मनापासून जपलं ना, काय नाव जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण हे भावनेने मनापासून आणि निष्ठेने केलं ना, तर भगवंत फळ दिल्याशिवाय राहत नाही. बघा, एक 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. जर भावानं आपण नामस्मरण करत असू तर त्याचं फळ किती भेटतं हे लक्षात घ्या. एका गावामध्ये एक शेठजी राहत होते. काय गावामध्ये एक शेठजी राहत होते. गावापासून असं घर त्यांचं दूर अंतरावरती होतं. पण एक नंबरचा नास्तिक माणूस म्हणजे शेठजी होता. बघा, ना कधी भगवंताचं नामस्मरण तोंडावरती, ना सप्त्याला कधी देणगी, ना सप्त्याकडे कधी जायचं, काहीच संबंध नाही. पण योगायोगाने अशा माणसाला बायकालाही चांगल्या भेटतात. महाराज, त्यांची बायको एवढी धार्मिक होती, एवढी पूजा विधी, स्नान संध्या, जप हरिपाठ करायची, एकदम सात्विक बायको त्यांना भेटली होती. गावामध्ये योगायोगाने सप्ताह सुरू झाला. 2 दिवस झाले शेठजीची बायको कीर्तन ऐकायला जायची, पण शेठजी जात नस. मग 3ऱ्या दिवशी बघा, शेठजीची बायको आली. शेठजी जेवायला बसले आणि शेठजीची बायको काय म्हणली माहितीये का, अहो धनी, 2 दिवस झाले आपल्या गावामध्ये सप्ताह सुरू झालाय, 2 दिवसापासून मीच कीर्तन ऐकायला जाते, आज मी जाणार नाही. आज कोणी जायचं? कुंकवाचा धनी. कोणी जायचं? हा तुम्ही जायचं. शेठजीला तर मोठा प्रश्न पडला. अरे, जो माणूस कधी कीर्तनाला गेला नाही, अरे ज्या माणसानं कधी राम राम कोणाला घातला नाही, त्याला कीर्तनाला जायचं? अवघड प्रश्न निर्माण झाला. पण बायकोच्या पुढे कोणाचं चालतं का? चालतं? कोणी म्हणा हा हे पहा, नाही तर पुढेच उत्तर आहे. बघा, अजिबात नाही. काही काही असे मिशा ठेवतात, एवढ्या मोठ्याला मिशा ठेवतात ना, असं रुबाब गाजवतात बाहेर गेल्याच्या नंतर. घरी आल्यावर बायको त्यांचं ऐकत नाही. त्या चहा काय मिशीत बुडायच्या, त्या मिशा काय चहात बुडायच्या होय? काही उपयोग नाही. अशा मिशा घरात आल्यावर दाबून घ्यावा लागत. त्या सोपं नाही महाराज. बायको पुढं कोणाचं चालत नाही, देवाचं चाललं नाही, आपलं काय महाराज. लक्षात घ्या. बायको म्हणली आज तुम्हाला जावंच लागेल. बघा, शेठजीचा नाविलाज झाला. बायको पुढे कोणाचं चालत नाही. शेठजी म्हणले ठीक आहे मी जाईल. म्हणले जा, पण कीर्तनातून काहीतरी घरी घेऊन या. ठरल्याप्रमाणे शेठजी निघाले, कीर्तनाच्या मंडपाजवळ आले आणि कीर्तनाच्या मंडपाजवळ आल्याच्या नंतर सगळ्या लोकांना शेठजीला बघितलं. अरे, 1 नंबरचा आपल्या गावामधला नास्तिक माणूस, तो आज कीर्तनाला यायला लागला. सगळे लोक असे बाजूला झाले, शेठजीला यायला वाट दिली. सगळे लोक शेठजीला काय म्हणायला लागले माहितीये का, शेठजी या. महिला मंडळ काय, शेठजी या. बघा, शेठजी जवळ यायला लागले. आता आल्याच नंतर कुणी असं माग बसवलं होय शेठजीला? अजिबात नाही. या पुढे शेठजी महाराजांजवळ या. बरं, शेठजी महाराजांपाशी आले आणि महाराजांपाशी आल्याच्या नंतर होय चौबदार, कोणी खाली बसू देईल का शेठजीला? अजिबात नाही महाराज. शेजारी एक माणूस होता, त्याच्या खांद्यावरती घोंगडी होती, त्यांनी घोंगडी काढली, शेठजीला बसायला टाकली आणि शेठजीला काय म्हणे, शेठजी तुम्ही बसा. आता माग बसलेले ऐका. महाराज कीर्तनकार आले, मस्त रामकृष्ण हरी सुरू झालं. कीर्तनकारांनी अगदी खर्जापासून ते षडजापर्यंत स्वर लावला. तोपर्यंत शेठजी खर्जात गेले ना, तोपर्यंत शेठजीना खालून स्वर सुरू केला. शेठजी झोपले ना रामकृष्ण हरीला. बरं, एवढा मोठा माणूस कधी येत नाही, कधीच्या नव्वत आलाय, आता उठाव कसं? कोणाची हिंमत व्हायना. म्हणे आलंय ना, झोपा का घ्यायना, बसू द्यायला म्हणे कीर्तनात. महाराज कीर्तन संपलं, सगळे लोक घरी गेले, महाराजही आळंदीला निघून गेले. पण त्या मंडपामध्ये फक्त 2च जण राहिले, एक शेठजी, दुसरं कोण चौबदार? गेलं कीर्तन. बघा, असं होतं. बघा, लक्षात घ्या. एक म्हणजे शेठजी आणि दुसरा घोंगडी टाकणारा. त्यांना विचारलं होतं म्हणून म्हणलं. बघा, लक्षात घ्या, 2 जण शिल्लक राहिले. पण बघा, योगायोगानं त्या घोंगडीवाल्याला पण शेठजीला उठाव वाटाना. एवढ्या मोठ्या माणसाला कसं उठाव? एवढा पैशावाला माणूस गडगंज उठाव कसं? महाराष्ट्र त्या घोंगडीवाल्याचा नाविलाज झाला. पण घोंगडीवाल्याने एक आयडिया केली. काय, मंडपात फॅन सुरू होते, तिने गेलं लाईटाचेच बटन बंद केले सगळे. मच्छर चावायला लागले, गुंग मच्छर करायचं, शेठजीला चावायचं. शेठजी झोपेतून उठले आणि उठल्याच्या नंतर बघितलं मंडपात कुणीच राहिलं नाही. त्यांनी म्हटले, का हो, झालं का कीर्तन? झालं म्हणे कीर्तन. बरोबर, तुम्ही म्हणजे घोंगडी, बरं घ्या घोंगडी. आणि घोंगडीवाला शेवट जाताना काय म्हणला शेठजीला, शेठजी आता जा. पण शेठजी निघाले. जाता जाता शेठजीच्या ध्यानात आला, आपल्याला बायकोनं काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं बायकोना? कीर्तनातून काहीतरी घेऊन या. आणि शेठजीनं ऐकलं काय कीर्तन? ऐकलं का? अजिबात नाही. शेठजीचं कीर्तन कुठे गेलं? सगळं गेलं का नाही? शेठजीनं ऐकलं काय? फक्त सुरुवातीला शेठजी या. ऐकलं काय? या, नंतर बसा आणि शेवटी जा. आता कीर्तनात 3च शब्द शेठजीनं ऐकले. शेठजी सुरुवातीला या, नंतर बसा आणि शेवटी जा. आता शेठजी म्हणले हे 3च शब्द आपण कीर्तनात अख्खे ऐकले आणि हे 3ही शब्द जर घरी जाईपर्यंत विसरले तर करायचं काय? म्हणून शेठजीनं जपच सुरू केला. पण मनातून ना, कधी जाणार नाही माणूस, पण मनातून जप सुरू केला. काय? या, बसा, जा, या, बसा, जा. शेठजीनं जपच सुरू केला.
बघा जप सुरू केल्याच्या नंतर शेठजीला वाटलं हे जरी सरलं तर कसं व्हायचं, बायको सकाळी हानीनच ना. शेठजी आपल्या रात्री घराकडे निघाले. शेठजीनं आपलं मस्त जप सुरू केला, या बसा जा, या बसा जा. पण योगायोगानं शेठजी घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर बाहेरच असं कसं आपलं शेड आहे बघा, शेडच्या बाहेर शेठजीनं अशी बाच टाकली आणि मस्त ताणून दिली. पण झोप येईल का महेश महाराज? अजिबात नाही. कीर्तनात दाबून झोप आणल्याच्या नंतर पुढे घरी झोप येते होय. महाराज मस्त शेठजी असे बाजावरती झोपले पडले, पण झोप येईना. म्हणून शेठजी म्हणले आता असं तरी काय बसायचं, म्हणून आपला जप सुरू करू. या बसा जा. महिला मंडळ सुरुवातीला बोला या, सुरुवातीला या, नंतर बसा, शेवटी जा. शेठजीनं जप सुरू केला. पण योगायोगानं बघा आता हे आपली गायकरवाडी, शेजारी कोणतं गाव आहे? वाशिंबी, 5 किलोमीटर आपलं मुक्काम पोस्ट आहे ना. वाशिंब्याहून चोर बघा चोरी करून आले आणि जाता जाता म्हणले अरे चोरा हो, शेठजीचं मोठं घर आहे, गडगंज संपत्ती शेठजीकडे, चला. जाता जाता केला म्हणले इशारा, महाराज ते सगळे चोर शेठजीच्या घराकडे आले. जसे जसे शेठजीच्या घराच्या जवळ जवळ यायला लागले तसं तसं शेठजीचा आवाज त्यांना ऐकू यायला लागला. चोर जरा जवळ आले तसं शेठजीचा आवाज ऐकला मोठ्याने, या. चोराला वाटलं आपल्याला शेठजीनं बघितलं वाटतंय, पटकन पटकन खाली बसा. जसे चोर खाली बसायला लागले तसं शेठजी पुन्हा काय म्हटले, बसा. जसं चोरांनी बसायला लागले शेठजीचा आवाज ऐकला, बसा. चोराला वाटलं आता शेठजीनं आपल्याला बघितलंय, आता काही खरं नाही, अख्ख्या वाशिंब्यामध्ये आपले बोंब करते शेठजी, लवकर पळा. अरे जसे चोर पळायला लागले तसे शेठजी काय म्हणले, चौबदार जा. हा आता राहिलं परफेक्ट लक्षात बघा. चोर काय म्हणले, शेठजी काय म्हणले, जा. चोर पळायला लागल्याच्या नंतर शेठजीचा जा आवाज ऐकला. चोराला वाटलं आपला पळून उपयोग नाही, आपण वाशिंब्यात चोरी केली आणि जर शेठजीनं उद्या जाऊन तिथं सांगितलं तर आपली काय चव राहील का, आपली काय इज्जत राहील का? माणूस सगळ्यात जास्त कशाला भेटतो, इज्जतीला भेटतो. चोर म्हणले आता जाऊन उपयोग नाही, आता शेठजीच्या जवळ चला, शेठजीला आपण शरण जाऊ. ते चोर आले शेठजीच्या जवळ आले, म्हणे शेठजी, ओ शेठजी माफ करा, मला चुकी झाली आमच्याकडून. म्हणले झालं काय? काही नाही म्हणे, तुमच्या घरी आलो, मग ते तर चुकलं म्हणे आमचं, वाशिंब्यात भागलं होतं, गप घरी गेलो असतो, पण इथं याची चुकी झाली म्हणे आमची. मग काही नाही शेठजी, काय करा, आम्ही या वाशिंब्यातून आणलेलं हे सोन्याचं गाठुडं हे तुम्हाला राहू द्या, पण आमचं नाव कोणाला सांगू नका, आम्ही इकडे आलतो असं काही म्हणू नका. शेठजी म्हटले अहो एवढंच काय, मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही पहिलं इथून जा. महाराज शेठजीला एवढा आनंद झाला की 3 शब्दामुळे आपल्याला एवढा फायदा झाला. महाराज शेठजीला एवढा आनंद झाला, त्यांना बायकोला सकाळी उठायचं होतं, ते रात्री लागले कडी वाजायला, महाराज बायको म्हणली झालं का वय आणला. महाराज बायको बाहेर आले, म्हणले काय हो, काही नाही कीर्तनाला गेलतो ना. मग हे बघ, बायको म्हणली अहो धनी तुम्ही कीर्तनालाच गेलते का, डाका टाकायला गेलते? म्हणे कीर्तनालाच गेलतो. मग हे कुठून आणलं? मग शेठजीना झालेला सगळा प्रकार सांगितला. आणि मी गेलतो कीर्तनाला, असे 3 शब्द मी ध्यानात धरून आणले आणि असं मला हे भेटलं. त्याच्यानंतर ऐका, हे उत्तर महत्वाचं आहे कीर्तनातलं, हे उत्तर तुम्हाला घरी घेऊन जायचंय. काय की बायको म्हणले अहो धनी तुम्हाला फक्त 1 दिवस कीर्तनाला जायचं होतं, 2 तास कीर्तनाला बसायचं होतं आणि कीर्तन घरी घेऊन यायचं होतं. तुम्ही 1 दिवस गेले, 2 तास बसले आणि कीर्तनातले फक्त 3 शब्द घरी घेऊन आले. अरे जर 3 शब्द तुमचा एवढा मोठा फायदा करून देत असतील तर अख्खं कीर्तन घरी घेऊन आले असते, तर भगवंत नसता भेटला का तुम्हाला? नसता भेटला का? अरे जर 3 शब्द या बसा जा तुम्हाला एवढं सोनं देत असतील तर माझे 3 शब्द राम कृष्ण हरी 1 दिवस तुमची भगवंताची भेट घालून दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल हरी म्हणून प्रत्येकाच्या जीवनावरती प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकानं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणासारखी ताकद दुसरी कशामध्ये नाही. या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं असेल ना तर नामस्मरणच एक गरजेचं आहे. जर तुम्ही जीवनामध्ये नामस्मरण केलं नाही तर नाथ महाराज म्हणतात आमचं काही जाणार नाही. जर तुम्ही नामस्मरण केलं नाही ना तर भगवंत नाही यमाचा घटी घटी तुमच्यावरती काळ वाट बघू नये. महाराज नाथ महाराज तर पिंगळ्यामधून सांगतात की तुम्हाला नामस्मरण करायचं जरी नाही कळलं ना तर काय हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत सेवाची बात तळ बांधून येईल, सरत सेवाची बात, सरत सेवाची बात तळ बांधून येईल. I'm
मंडळीची एक मल्हारीची बंधारीची वारी बंधारीची वारी बंधारीची वारी बंधारीची वारी बंधारीची वारी काळ्या रात्री गडबड होता तिच्या रूपाचं गुण काळ्या रात्री गडबड होता तिच्या रूपाचं गुण अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन आई म्हणाला आई म्हणाला राजा तो शिलवान राजा तो शिलवान छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू मुसलमान हिंदू या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या. बघा बेंबीच्या देठापासून वरडावं लागतं तेव्हा हे पुढे निघतंय. सोपी गोष्ट नाही महाराजी. बघा लक्षात घ्या, नाथ महाराजांचा पिंगळा सांगतो की तुम्हाला नामस्मरण जर कळलं नाही ना तर यम तुम्हाला घ्यायला बसलेलाच आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येकानं जीवनामध्ये नामस्मरण करायला प्राधान्यच दिलं पाहिजे. जर तुम्ही नामस्मरण केलं नाही ना तर उभा भेटलेला भगवंतांना दिलेला हा नरदेह वायाला जाईल. मग बघा वायाला गेल्याच्या नंतर काय होईल महाराज, गेलं काही उपयोग नाही. एकदा का हा नरदेह वायाला गेला ना काही नाही. एकदा तुम्ही जर असे खाटावरती पडले ना शेवट कोणी येत नाही, तुमचा काका कुणाचा मामा कुणाचं काही नाही. अरे ज्या दारामध्ये 70 वर्ष तुम्ही संसार केला ना त्या 7 तास कोणी त्या दारामध्ये ठेवत नाही. काढा काढा म्हणते अशी झाला भूमिभार. म्हणून लक्षात ठेवा, भगवंताचं नामस्मरण करा, चांगले पुण्य कमवत राहा, कारण की हेच तुम्हाला शेवटी कामाला येणार आहे. विठ्ठल किती जरी संसाराची भरोभरी केली ना संसार कधीच पूर्ण होणार नाही ना. तुकोबाराच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, करिता बरोबर दुरावती दोनी करिता बरोबर दुरावती दोनी तर भगवंतापासून दूर जाल. जर भगवंताला आपलंसं करायचं असेल ना तर भगवंताचं आपल्याला अजन्म नामस्मरण करावं लागेल. कसं नामस्मरण करावं लागेल, तुम्ही एकदा हात वरती करा, मग मी सांगतो. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. केले का हातावरती शेवटपर्यंत? येऊ का आता चहा घेऊन? हातावरती राहू द्या. मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. तुले रे हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुले रे हरी काना विठ्ठल पांडुरंगा, हे तुले रे हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुले रे हरी काना विठ्ठल पांडुरंगा, हे हो पांडुरंगा 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 हो पांडुरंगा
भगवंताचं नामस्मरण करा, याच्यासाठी काही लागत नाही, याच्यापेक्षा वेगळं काही करू नका. तुकोबाराय म्हणतात की माझ्या पंढरीची पांडुरंग परमात्म्याची आण घेऊन सांगतो, तुम्ही याच्यापेक्षा काही वेगळं करायला जाल तर करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी भावसे. आपण या ठिकाणी तुकोबारायांच्या उपदेश पर प्रकरणातील सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला याचा आपण अभंगाचा अर्थ बघितलेला आहे. लक्षात ठेवा, मानवाचं प्रत्येक जीवनामध्ये आपण आल्याच्या नंतर भगवंताचे आपल्यावरती उपकार असतात, आपण नामस्मरण केलं पाहिजे. आज बघा, आज ज्या व्यक्तिमत्वाचं प्रथम पुण्यस्मरण आहे ना, बघा कैलासवाशी हनुमंत आबा संभाजी येवले, बघा अजन्म जीवनभर त्यांनी सेवा केली, मुलाबाळांना वाढवलं, सोपी गोष्ट नाही होई. एवढे आज त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे, विराज दादा. बघा लक्षात ठेवा, अरे ज्या बापानं 3ही मुलांचा संसार चांगला केला, आपल्या मुलांनाही चांगलं शिकवलं वाढवलं, त्या बापांचे उपकार आपल्यावरती कमी आहेत का? बघा जगामध्ये 4 देव आहेत. काय जगामध्ये 4 देव आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे एक म्हणजे आई आणि एक म्हणजे बाप आपला दैवत आहे. तुम्ही जगाच्या पाठीवरती कुणाच्याही देवदर्शनाला जाऊ नका, दर्शनाला जा अगर जाऊ नका, पण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या आईचं आणि वडिलाचं दर्शन घ्याल ना, 33 कोटी देवाचं दर्शनाचं पुण्य तुम्हाला त्या दर्शनामध्ये मिळेल. बघा जगाच्या पाठीवरती तुम्हाला किती आई म्हणा, एकदा आई आणि बाबा निघून गेले ना, तुम्ही काही म्हणा, आईसारखं प्रेम आणि बाबासारखी माया आपल्यावरती कुणीच करत नाही. लक्षात ठेवा, आमच्या आबांचा स्वभाव म्हणजे सांगायचं झालं ना, उभ्या जीवनामध्ये आबांचा स्वभाव असा होता की प्रत्येक घरामध्ये, आपल्या घरामध्ये जर कोणी नाराज दिसलं ना, तर आबांची बोलण्याची जादूच अशी होती की आबा बोलल्याच्या नंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू यायचं, एवढं चांगलं व्यक्तिमत्व व्हायचं. घरामध्ये कधी कुणाला खचू दिलं नाही. जर असं वाटलं ना घरातले सदस्य आपले खचतायत, तर त्यांना उभारीनं प्रेरणा देण्याचं काम आमच्या आबांनी केलंय. एवढा मनमिळावू स्वभाव त्यांचा होता, सर्वांशी चांगलं बोलणं. बघा दुर्दैवानं रिटायरमेंट झाल्याच्या नंतर आपल्या गावाकडे शेती करण्यासाठी आबा आले होते आणि दुर्दैवानं त्यांचा अपघात झाला. मागच्या वर्षी म्हणजे 16 डिसेंबर 2024 रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. आज जाऊन त्यांना आपल्यातून 1 वर्ष होता, पण कधी असं येवले परिवाराला वाटलं नाही की आपले आबा गेले, कारण की त्यांची शिकवण आपल्या सोबत आहे. अरे आबांनी जे पावलं पावले आम्हाला ज्ञान दिलंय ना, आबांनी पावलं पावले आम्हाला जे संस्कार दिलेत ना, ते कुठं नाही महाराज. आजही जीवन जगत असताना आमच्या 3ही भगिनींना आणि भावंडाला पावलं पावले आबांची आठवण येत असेल की आबांनी आम्हाला हे शिकवलंय, आबांची शिकवण आमच्या सोबत आहे. असं वाटत नाही की आबा आमच्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होते. खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, बापाचं मुलावरती काय कमी प्रेम नसतं हो. अहो जर डब्यामध्ये कधी भाजी कमी जास्त झाली तर जो ओरडणारा बाप बायकोला ओरडतो, पण तेच जर स्वयंपाक आपल्या मुलीनं केलेला असला ना, त्यात काही कमी असू द्या, कसंही असू द्या, बाप गप गुमानं खातो. आणि काय सांगतो माहितीये का, माझ्या लेकीनं, अरे माझ्या बाळीनं माझ्यासाठी आज डबा बनवलाय. एवढं बापाचं प्रेम मुलीवरती असतं. बघा मुलावरती काय कमी प्रेम नसतं. बघा लक्षात ठेवा, आपली आई आपल्याला जन्माल्याच्या नंतर आपल्या कडावरती घेते. काय आपली आई आपण जन्माल्याच्या नंतर आपल्याला कडावरती घेत असते, पण या जगामध्ये असं एकच व्यक्तिमत्व आहे, तो म्हणजे बाप. तो आपल्याला कडावरती घेत नाही, तो आपल्याला खांद्यावरती घेतो. कशा करता? कारण की बापाला माहितीये आई फक्त कडावरच घेते, त्यांना वात्सल्य माहितीये, प्रेम माहितीये, माया माहिती आहे. पण ज्या वेळेस बाप आपला मुलाला खांद्यावरती घेतो ना, बापाचं एक स्वप्न असतं. काय माहितीये का, अरे जे मी बघितलंय ते माझ्या मुलांनी बघायला नको, अरे जे मी खस्ता खाल्ल्यात ते माझ्या मुलांनी बघायला नको. हे जग कसं हे मी बघितलंय, पण माझ्या मुलानं जगाच्या पलीकडे बघावं म्हणून डोक्यावरती उचलून घेणारं एकमेव व्यक्तिमत्व त्याला म्हणजे बाप म्हणतात. अरे याच आबांनी आज आमच्या विराज दादाला 3ही मुलाला एवढ्या आनंदात वाढवलंय ना की त्यांची उणीव कधीच भासणार नाही. बघा त्यांची पोकळी तर निर्माण झालेली जी पोकळी दुःखाची ती कधीच भरून निघणार नाही. आबांची जी शिकवण होती, आज मला खरं तर तानाजी दादांनी मेसेज पाठवला की आबांचा स्वभाव कसा होता. खरंच मन प्रसन्न भरून आलं की एक बाप कसा असावा, एक बाप कसा असावा. बघा त्यांनी गव्हर्नमेंटची सेवा करता करता आपला संसार एवढा आनंदात केला, मुलाबाळांना एवढं चांगलं वाढवलं ना. त्याची एक शिकवण सांगू का, आबांचं प्रेम सांगू का. आज ज्या अर्थी एवढ्या मंडपामध्ये गर्दी होते ना, की एवढ्या वाळवंटात उन्हात आणाच तुम्ही या ठिकाणी येऊन बसता ना, हे आबांनी कमवलेली माणसं आहेत आणि विराज दादांनी त्यांना शिकवलेली शिकवण आहे. आबांनी जे विराज दादाला शिकवलंय ना, तेच आज पुढे चालतंय. नाही तर कोण करतं वर्ष श्राद्ध, कोण करतं पुण्यस्मरण, पण ही आबांनी शिकवलेली शिकवण आहे, ती त्यांची कर्माची आज पोहोच पावती. की आबा आज जर तुम्ही वरून बघत असाल ना की तुमच्या मुलांना एवढा मोठा कार्यक्रम तुमच्या पश्चात केलाय, सर्व
समाज या ठिकाणी आलाय, तुमचे आप्तिष्ट नाते वाईक, तुमच्या ऑफिस मधले सोबत असणारे सहकारी, तुमच्यावरती प्रेम करणारे तानाजी भाऊ सारखे भाषे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आबा आज तुम्ही वरून जर बघत असाल ना तर तुम्ही खरंच आज धन्य व्हाल की एवढा मोठा कार्यक्रम या येवले परिवारानं केलाय. खरंच आमच्या आबाला वरती आज एक जाऊन 1 वर्ष होते, त्यांना खरंच सुख शांती समाधान त्यांच्या आत्म्यास लाभावं हीच आपण या कीर्तनाच्या माध्यमातून सदिच्छा व्यक्त करू. सर्वांपर्यंत फुलं पोहोचलीत का? हा द्या, लवकर लवकर द्या. बघा लक्षात ठेवा, आपण जन्माला आल्याच्या नंतर एक गोष्ट या कीर्तनातून घरी घेऊन जा. काय? आपण जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचे आपल्यावरती उपकार आहे, आपण आई वडिलांची सेवा करावी, भगवंताचं नामस्मरण मुखावरती असावं. एवढ्या 2च वस्तू आहेत की आपल्याला या जगातून आपल्याला तारून घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि तेच आज उदाहरण म्हणजे आबांनी केलेलं बघा. त्यांनी देशाचीही सेवा केली, गव्हर्नमेंट जॉब करून आपल्या मुलाबाळांचा संस्कार चांगला केला, संसार वाढवला ना. ही सोपी गोष्ट नाही, कुणालाही जमत नाही. एवढं आबांचं प्रेम असणार तुमच्यावरती माता भगिनी, उगाच तुम्ही इथं आलेले नाही. एवढा समाज कोणासाठी जमा होत नाही हो. कोण कोणासाठी येतं आताच्या जमान्यामध्ये, पण ही आबांनी प्रेमाने कमवलेली माणसं आहे की या ठिकाणी सर्वजण शांत पद्धतीने बसून हे कमवतात. त्यांच्या आज कर्माची पोहच पावती आहे की माणूस कसा असावा आणि माणसाचा शेवट कसा असावा. शेवट तो बहु गोड झाला. बघा शेवट असावा तर खरंच असा असावा. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुली तुले काय काय करत नाही, पण आज एक मुलानं बापाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. एवढा मोठा समाज जमा झाला, कमी प्रेम नाही आबांचं. बघा त्याच्या पश्चात कीर्तनाचा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय. खरंच येवले परिवाराला मला तर धन्यवाद द्यायचंय की एवढं परमार्थिक काम त्यांनी त्यांच्या पश्चात केले. खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद. आज या अभंगामध्ये आपण सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच या कीर्तनातून नामस्मरण आपण दररोज करायचं हे घरी घेऊन
जाच बोलण्याच्या ओघातून, बोलण्याच्या माध्यमातून, विनोदाच्या माध्यमातून कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर मला मोजड अंतकरणाने, मोठ्या अंतकरणाने माफ करा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगीभूत युक्ती. या न्यायाप्रमाणे झालेल्या कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. लक्षात घ्या, कीर्तन सेवा झाल्याच्या नंतर पसायदान होईल आणि मग साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येईल. फुलं तेव्हा आपण टाकायचे आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय महाराज तुका म्हणे जाणे घरा राजा बाया पैकी करवासी आले मनोविरामेश्वर मस्तक राजविदे ताराबा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दत्तवियामा पाय दत्तवियामा पाय दत्तवियामा गणपती चरण